सोमवारपासून गुरुवारपर्यंत 3 जिल्हे असे आहेत किंवा 4 जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव पडलेले नाहीत, तर उलट थोडे-थोडे वाढत आहेत. इतर ठिकाणी मात्र घट दिसून येत आहे. आता शेतकरी विचारत आहेत की मागच्या आठवड्याच्या तुलनेत आवक सध्या कमी आहे. असं असलं तरी अनेक ठिकाणी कांद्याचे बाजारभाव कमी का आहेत? कुठल्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव टिकलेले आहेत, कुठल्या ठिकाणी ते वाढत आहेत आणि कुठल्या ठिकाणी ते घसरत आहेत, याची सगळी माहिती आपण आजच्या सत्रामध्ये सांगणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याच्यावरनं तुम्हाला एक अंदाज येईल की कांदाचं मार्केट कसं चाललेलं आहे आणि आपण विकायचा, ठेवायचा, पुढे काय निर्णय घ्यायचे, त्यासाठी तुम्हाला संदर्भ मिळेल. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे गुरुवार, तारीख आहे 23 जुलै आणि साल आहे 2026. संध्याकाळचं सत्र आहे, उशीर झालेला आहे कारण या ठिकाणी पावसाचं वातावरण आहे, लाईटचे प्रश्न आहेत, त्यामुळे हा व्हिडिओ उशिरा येतो आहे, तुम्ही समजून घ्याल. पण आपल्याकडे तोपर्यंत काय झालं आहे, महाराष्ट्रातले सगळेच बाजारभाव मिळालेले आहेत, सगळ्या आवकी आलेल्या आहेत. मी सुरुवातीला तुम्हाला मागच्या आठवड्यापासून म्हणजे मागच्या आठवड्याच्या तुलनेत आता आवक वाढली घटली आहे ते वाचून दाखवतो, जी मी इथे नोंदून ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर कुठल्या बाजार समितीत किती बाजारभाव वाढलेत घटलेत, कुठल्या जिल्ह्यामध्ये ते सांगेन आणि मग काही मोजक्या बाजार समित्यांचे बाजारभाव त्याची पण तुम्हाला माहिती देईन. पुढे जाण्यापूर्वी सगळ्यात मोठा प्रश्न जो तुमचा आहे की आवक कमी झालेली आहे आणि मला पण आकडेवारीवरनं इथून दिसतं आहे, तर मग आमचे कांद्याचे बाजारभाव का कमी होत आहेत, ते वाढायला पाहिजे, विशेषतः काही बाजार समितीमध्ये. याचं कारण असं आहे की मागच्या 2 ते 3 दिवसांपासनं उत्तरेकडे, मी मागे पण सांगितलेलं होतं, उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे पण पावसाचं वातावरण आहे. विशेषतः जम्मू काश्मीर, ईशान्य, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि आता दिल्लीपर्यंत हे पावसाचं वातावरण आहे. त्यामुळे आपल्या ज्या गाड्या तिकडे जात आहेत तर त्यामध्ये विलंब होत आहेत. त्यामुळे काय झालं आहे की नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर हा जो पट्टा आहे हा कांदा विक्रीचा पट्टा आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये आपण कांद्या पट्ट्यामध्ये जे शेतकरी आहे ते प्रामुख्याने कांदा पुरवठादार आहोत. आपल्या इथनं कांदा खरेदी केला जातो आणि पश्चिम बंगाल, कर्नाटक, त्याच्यानंतर खाली दक्षिणेकडचा भाग आणि वरती ईशान्येकडे आणि उत्तरेकडचा भाग हे कांदा विकत घेणारी राज्ये, जरी त्यांनी स्वतः कांदा केला असला तरी. या सगळ्यामध्ये काय होतं आहे, तिथल्या वाहतुकीवर परिणाम होतो आहे. परिणामी दिल्लीमध्ये बाजारभाव 1-2 रुपयांनी वाढत आहेत, उत्तरेकडे वाढत आहेत, उत्तराखंडमध्ये वाढत आहेत, मेघालय, आसाम वगैरे त्या ठिकाणी वाढत आहेत, बिहारमध्ये वाढत आहेत एखाद्या रुपयाने. पण आपल्याकडे मात्र इथून गाड्याच जात नाही आहे, थोडी वाहतुकीची अडचण आहे. त्यामुळे पावसाचं जे वातावरण आहे त्यामुळे सेल किंवा विक्री कमी आहे, त्याचा परिणाम तुमच्या बाजारभावावर होत आहे. आता हे वातावरण आषाढी एकादशीनंतर पुन्हा निवळेल. साधारण पुढच्या आठवड्यात हा पाऊस कमी व्हायला सुरुवात होईल. तोपर्यंत वरती पण म्हणजे देशावर ज्याला आपण म्हणतो तिथे पण पावसाचं वातावरण निवळेल आणि ही परिस्थिती सुधरेल आणि बाजारभाव पुन्हा आटोक्यात येतील. नाफेड NCCFनं आणखी 1.5 लाख मेट्रिक टन खरेदी त्यांना करायची आहे. आता शाजापूरला लोक जातच आहेत, इथले व्यापारी किंवा नाफेडचे जे कोणी असतील, पण ते आता इंदोरपर्यंत पोचलेले, तिथून 12 ते 14 रुपयात कांदा आणतायत. त्याचा परिणाम काय होतो आहे की तुम्ही जोपर्यंत नाफेडला कांदा देणार नाही तोपर्यंत तुमचे मधल्या लेवलचे किंवा जे गोलटा मीडियम कांदा आहे त्याचे दर दबावात राहतील आणि त्याचे दर दबावात राहिल्यामुळे बाकीच्या कांद्याचे दरसुद्धा, चांगल्या कांद्याचे सुद्धा पडतील. त्यामुळे थोडंसं पावसाचं वातावरण आहे, थोडं थांबावं आणखी 2-4 दिवस असं मला वाटतं आहे. आणि आता मी तुम्हाला आवक किती झाली ते सांगतो, म्हणजे तुम्हाला तिथून थोडासा दिलासा मिळेल किंवा कुठे जास्त असेल तर तिथे तुम्ही काळजी घ्याल. सोमवारी 20 जुलैला जी आवक झाली आहे, सोमवारी झाली 3,72,973, 21 जुलैला झाली 3,11,000, 22 जुलैला झाली 2,90,000 आणि आज 23 जुलैला सकाळच्या सत्रात 1,78,898 क्विंटलमध्ये. आता आजची आवक ही उद्या अपडेट होईल आणि कालची आवकसुद्धा उद्या सकाळपर्यंत अपडेट होऊ शकते. थोडक्यात जी आवक आहे, मागच्या आठवड्यात
4 ते 4.5 लाख क्विंटल आवक सोमवारी होती. नंतर ती 3.5 लाख क्विंटल वगैरे अशी किंवा 4.25 लाख क्विंटल अशी होती. पण आता सोमवारीसच या आवकेमध्ये जवळपास 51,000 क्विंटलचा एक मोठा फरक पडलेला दिसून येत आहे. त्यामुळे आवक आता नियंत्रित आहे. त्यामुळे बाजारभाव सुदैवानं टिकून आहे. काळजी करू नका. आता 20 जुलैला एकट्या नाशिक जिल्ह्यात 1,63,000 क्विंटल आणि एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये, मी आता जिल्ह्याचं सांगतोय, बाजार समितीचं नाही, 1,20,000 किंवा 1,21,000 क्विंटल छत्रपती संभाजीनगरला. हे टॉप 5 बाजार समित्या, टॉप 5 जिल्हे कुठले की जिथे आवक जास्त येते ते तुम्ही समजून घ्या. 32,500 पुण्यामध्ये, 10,500 मुंबईमध्ये, 12,700 अशी आवक आहेत. 21 जुलैला म्हणजे मंगळवारी नाशिकमध्ये 1.5 लाख, अहिल्यानगरमध्ये जवळपास 53,000, पुण्यामध्ये 32,000, सोलापूरमध्ये 17,500, छत्रपती संभाजीनगरमध्ये 25,000 क्विंटलमध्ये आवक आहे. 22 जुलैला म्हणजे कालची जी आवक होती, नाशिकमध्ये 1,31,000, अहिल्यानगरमध्ये, आता काही बाजार समित्या अहिल्यानगरमध्ये एक दिवसाआड सुरू आणि बंद असते ते तुम्हाला माहिती आहे. तर त्यामुळे अहिल्यानगरमध्ये हा सोमवारनंतरचा हा फरक पडून दिसतो बरेचदा. अहिल्यानगरची आवक कालची जी होती ती साधारण 67,000 क्विंटल, छत्रपती संभाजीनगरमध्ये परत 25,000 क्विंटल, सोलापूरला 17,000 17,500 क्विंटल, पुण्यामध्ये 13,000 क्विंटल. इथं काय दिसतंय की पुण्याची आवक जी आहे ती थोडी कमी झाली, कमी झाली, नंतर वाढली आणि परत ती कमी झाली. त्यामुळे पुण्याचे जे दर आहेत ते नंतर पडलेले दिसून येत आहेत. कुठल्या ठिकाणचे पडले ते पण मी तुम्हाला सांगतो. आणि आजची जी आवक आहे एकट्या नाशिकला सकाळच्या सत्रात 1,20,000 क्विंटल साधारण, अहिल्यानगरमध्ये साधारण 33,000 क्विंटल, पुण्यामध्ये 18,000 क्विंटल, मुंबईमध्ये 8,000 क्विंटल. आता मुंबईमध्ये पावसाचं वातावरण आहे, अजून गाड्या गेल्या नाही आणि ते अपडेट पण झालेलं नाही. आणि कोल्हापूरला आज 5 टॉपमध्ये या बाजार समित्या आहेत. कोल्हापूरला अवघ्या 4,000 क्विंटल आहेत. बाकीच्या सगळ्या बाजार समित्यांमध्ये राज्याच्या याच्यापेक्षा कमीच आवक आहे. आजचं मी तुम्हाला सांगतोय, आजची आवक अपडेट होईल, हे फायनल आकडे नाहीत. आता सोमवारच्या तुलनेत आज गुरुवारी कांद्याचे बाजारभाव कुठल्या जिल्ह्यांमध्ये किती वाढले ते बघूया. 20 जुलै आणि 23 जुलैचा सरासरी दराची मी हे फरक काढलेला आहे. बाकीच्या ठिकाणी किमान कमाल यामध्ये फरक असू शकतो. नाशिकमध्ये 2,060 रुपये बाजारभाव होते 20 तारखेला सरासरी. नाशिक जिल्ह्याचं सांगतोय, पिंपळगाव, लासलगाव किंवा नाशिक शहराचं नव्हे. तर त्यामध्ये 2,062 रुपये 63 रुपये झाले, 3 रुपयांची वाढ आहे. थोडक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये बाजारभाव अनेक ठिकाणी टिकून आहेत. याउलट अहिल्यानगर असा जिल्हा आहे की जिथे 85 रुपयांनी वाढलेत किंवा आपण सरासरी 100 रुपयांनी वाढले, म्हणजे 1 रुपयाचा फरक पडलेला आहे. 1850 वरनं 1935 पर्यंत गेले आहेत. आता मी हे सरासरी दर सोमवारच्या तुलनेत आता काढलेले आहे. मधल्या काळात काय झालंय, मंगळवार आणि बुधवारी विशेषतः नाशिकमध्ये लासलगावला, पिंपळगावला भाव वाढले, कमी झाले, परत वाढले, असं पण झालेलं आहे. त्यामुळे उगाच असं तुम्ही म्हणू नका की नाही आमच्याकडे भाव कमी झाले, तुम्ही तर वाढले असं सांगतायत. मी तुम्हाला 4 दिवसांच्या सरासरीचं सांगतो आहे. परत एकदा सांगतो, ही 4 दिवसांची सरासरी, ज्याच्यावरनं तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही साधारण या 4 दिवसात जर कांदा विकला रोज, तरी तुम्हाला आज समजा 1,000ने गेला, उद्या 1100ने गेला, परवा 10.5 रुपयांनी गेला, सगळे मिळून 10.5 रुपयांचा असे स्थिर बाजारभाव मिळतील. ठीक आहे. सोलापूरला 1875 वरनं 1351 वर आलेत. सोलापूरमध्ये तब्बल 525 रुपयांची घसरण आहे सरासरी दरामध्ये आजच्या याच्यामध्ये. आणि पुण्यामध्ये 1690 वरनं 1488 वर आलेलं आहे. इथे 200 रुपयांची घसरण आहे. नागपूरला 24 रुपयांची घसरण आहे, 2478 वरनं 2454 वर आलेला आहे. धुळ्यामध्ये 1800 वरनं 2100 गेला, धुळ्यामध्ये 300 रुपयांची वाढ आहे. जळगावला 2,000 टिकून राहिला आहे. छत्रपती संभाजीनगरला 57 रुपयांची घट आहे, 2,000 वरनं 1907 वरनं 1850 वर तो आलेला आहे. बुलढाणा आता सध्या 1500 रुपये सरासरी सुरू आहे. मागच्या आठवड्याची मागच्या सोमवारची मला उपलब्ध झाली नाही, त्यामुळे त्याचा अंदाज नाही आहे. पण मुंबईला 1850 वरनं 2,150 रुपयांची वाढ आहे.
थोडक्यात काय, अहिल्यानगर, मुंबई, धुळे या ज्या बाजार समित्या आहेत इथे बऱ्यापैकी वाढ दिसून आलेली आहे आणि सर्वात जी घट झालेली आहे ती आहे सोलापूरमध्ये, ती तब्बल 500 रुपये आणि पुण्यामध्ये 200 रुपयाची आहे. आता आपण रविवारीच सांगितलं होतं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये संभाव्य कांद्याचे बाजारभाव काय राहतील. जर जे मेंबरशिप ज्यांनी घेतली आहे ते व्हिडिओ जर तुम्ही काढून बघितले तर तुमच्या लक्षात येईल की अरे हे खरंच आहे. नाशिकची संभाव्य दर जे सांगितलेले होते ते बरोबर जुळत आहेत आणि इतर ठिकाणचे पण संभाव्य दर आहे, कुठे वाढ होतील कुठे हे नाही आहे ते पण सांगितलं आहे. आता मेंबरशिपचा व्हिडिओ नाही, पण रविवारचा संभाव्य कांद्या बाजारभावाच्या दराचा व्हिडिओ काढून बघा. तिथं मी लिहिलेलं आहे की इथे वाढ होईल इथे घट होईल, साधारण तसं आहे. एकूण काय आहे की आवक घसरत आहे या सगळ्या याच्यामध्ये. नाशिकची आवक घसरली तरी सरासरी दर मात्र स्थिर राहिलेले आहेत, अल्पशी वाढ आहे. धुळे आणि मुंबईमध्ये चांगली सुधारणा आहे. पुणे, सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर इथे दरांवर दबाव दिसून आला आहे. विशेषतः सोलापूरला सरासरी दर जे आहे लाल कांद्याचे किंवा उन्हाळी कांद्याचे ते घसरले आहेत. तर एकूण चित्र काय आहे की बाजारात मोठी तेजी नसली तरी फार 1-2 ठिकाणी सोडलं तर फार मोठी घसरण नाही आहे. नाशिक पट्टा स्थिर आहे. स्थानिक पुरवठा आणि कांद्याच्या प्रकारानुसार दरात मोठा फरक दिसून येत आहे. एकूणच सध्याचं चित्र असं आहे. आणखी 2-4 दिवसानंतर पाऊस जेव्हा कमी होईल आषाढी एकादशीनंतर, तोपर्यंत जसजसं असं समजा की हे जे ढग जे आहे पावसाचे जसे क्लिअर होतील तसतसं कांद्याचा बाजारही क्लिअर होत जाईल आणि आपल्याला चित्र स्पष्ट होईल. तोपर्यंत तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे. चॅनलला नवीन असाल तर जोडून राहा. इथे सबस्क्राईब करा, हिरव्या बटनावर क्लिक करून लाईक करा, शेअर करा. धन्यवाद. मी तुमचा कृषी मित्र पंकज जोशी, विंचुरकर.